जळगाव जिल्ह्यात गणेश उत्सवाला आजपासून सुरुवात होत असून हा उत्सव निर्विघ्न व शांततेत पार पडावा यासाठी पोलीस दल वाडी बंदोबस्तासह सज्ज झाले असून रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच उपद्रवींची यादी तयार करीत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। जिल्ह्यात 2946 मंडळातर्फे यंदा गणेश उत्सव साजरा होणार। यंदा डीजे मुक्त उत्सव साजरा करण्याकडे पाऊल टाकण्यात आले असून तशा सूचनाही पोलिसांकडून देण्यात आल्या। चोपडा तालुक्यातील अडावद येथे इमारत आणि बांधकाम कामगारांसाठी असलेल्या शासनाच्या कल्याणकारी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वेळेत बांडी न मिळाल्याने अडावद येथे एकच गोंधळ उडाला। यावेळी काहींनी बांडी वाटप करण्यात येणाऱ्या इमारतीवरच दगड मारल्याने वातावरण चांगलेच तापले। अडावद येथील वडगाव रस्त्यावरील सभागृहात सोमवारी रात्री 9 वाजता हा राडा झाला। जळगाव बायपासवर जाण्यासाठीचा रस्ता खोदल्याने धरणगाव तालुक्यातील बोकणी गावातील ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी महामार्गाच्या बायपासचे काम रोखून धरले। या आंदोलनामुळे बायपासचे काम तब्बल 3 तास ठप्प झाले। एरंडोल तालुक्यातील कोडली ते पाडदी रवंजे मार्गे या रस्त्याचे गेले अनेक दिवसांपासून सुरू असलेले काम अपूर्ण अवस्थेतच आहे। या अपूर्ण कामामुळे रस्त्यावर टाकलेली खडी उघडीच राहिल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। विशेषतः शेती कामासाठी बैलजडी वापरणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त देवगाव तालुका पारोळा येथे नाभिक समाजातर्फे अभिवादन व सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजन असे कार्यक्रम आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते पार पडले। 20 लाख रुपये खर्चातून सभागृह तयार करण्यात येणार आहे। अमळनेर तालुक्यात दुष्काळ पडल्यानंतर कर्जमाफीचे आश्वासन देणारे सरकार आता ओल्या दुष्काळावर का गप्प आहेत? मातांच्या जोरावर निवडून येणाऱ्यांनीच शेतकऱ्यांवर अन्याय करणं हे दुर्दैवी आहे, अशा शब्दात माजी आमदार बच्चू कडू यांनी शासनावर टीका केली। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भगवान श्री चक्रधर स्वामी अवतार दिन मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करण्यात आला। विशेष म्हणजे परंपरेनुसार शोभायात्रेपूर्वी काही क्षण पावसाचा शिडकाव होताच निसर्गानेही आपली उपस्थिती नोंदवली। एरंडोल येथील महसूल व पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमातील 400 रोपं आता बहरली आहेत। प्रांताधिकारी मनीष गायकवाड यांच्या संकल्पनेतून जून 2024 मध्ये एरंडोल मसाऊद रस्त्यालगत असलेल्या शासकीय धान्य गोदाम परिसरात हे वृक्षारोपण करण्यात आले होते। पाचोरा तालुक्यात राहण्यासाठी घरकुल मिळत नसल्याने तसेच घरकुल घोटाळ्यातील जबाबदार पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होत नसल्याने व्यथित महिलेने पाचोरा पंचायत समितीच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला। ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडल्याने पंचायत समिती आवारात एकच खळबळ उडाली। एरंडोल तालुक्यात नगरपालिकेतर्फे बोगा चौक येथे मेन रोडवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लावण्यात आलेल्या जाहीर सूचना फलकाची कोणीच दखल घ्यायला तयार नाही। फलकावर स्पष्ट सूचना असतानाही त्याकडे नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून संपूर्णपणे दुर्लक्ष होत असून रस्त्यावरच बेशिस्तपणे दुचाकी 4 चाकी वाहने उभी केली जात आहेत। चाळीसगाव तालुक्यात घरोघरी सुखहर्ता बाप्पांच्या आगमनाचा उत्साह काठोकाठ भरला असून दुःखहर्ता बाप्पाचे स्वागत दणक्यात करण्यासाठी गोडधोड्याचे नैवेद्याचे बेतही पक्के झाले। चाळीसगावच्या दूध गंगेत गणरायाचे स्वागतही तितकेच उत्साहात होत असते। अमळनेरातील स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रात मंगळवारी महिलांनी हरितालिका पूजन केले।